हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। दिवाळी आता काही दिवसांवरच आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की आपल्याला गोड आणि चमचमीत पदार्थ आठवतात। त्याच्यातलंच आज एक गोड पदार्थाने मी आज सुरुवात करणार आहे, ती म्हणजे रवा आणि बेसनाचे लाडू। हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि जर माझी ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण रव्याच्या लाडूच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, एक पूर्ण वाटी रवा घ्यायचा आहे, 2 चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आहे, थोडेसे काजू बदाम असे जाडसर चिरून घ्यायचे आहे। पाक बनवण्यासाठी साखर 1 वाटी घ्यायची आहे आणि हीच एक सेम वाटी आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे। लाडूंना वरती लावण्यासाठी अशा प्रकारे बदामला मी मधोमध चिरून घेतलेला आहे। तुम्ही किसमिसही घेऊ शकता किंवा काजूही घेऊ शकता। तूप घ्यायचं आहे साधारण 2 चमचे आणि वेलची पूड घ्यायची आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला रवा आणि बेसन भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे। जास्ती तूप नाही टाकायचं आहे, 2-2.5 चमचे तूप टाकलं तरी चालेल। हे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो रवा आपण घेतलेला होता तो त्याच्यात टाकायचा आहे आणि बेसन आहे ते 2 चमचे बेसन टाकायचं आहे 1 वाटी प्रमाणाला रव्याच्या। आणि आता हे व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। याला आपल्याला कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकून जाईल। हे मीडियम गॅसवरच आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यूअस, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। आता तुम्ही बघताय की त्याचा कलर हळूहळू चेंज होतो आहे, तर अजून आपल्याला लालसर रंग करायचा आहे, म्हणून आपल्याला कंटिन्यूअस हे भाजत राहायचं आहे। आता अशा पद्धतीने आपला हा छान असा तांबूस रंग आलेला आहे। तर आपण गॅस बंद करून याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी आणि आपल्या पाकाची तयारी आपण करणार आहोत। आता त्याच्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि जेवढी वाटी आपण साखर घेतलेली असेल तेवढंच वाटी आपल्याला मोजून पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाकाला आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला हे मीडियम गॅसवर उकळू द्यायचं आहे। त्याला कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचं आहे। त्याला आता तुम्ही बघताय की हळूहळू उकळी येते आहे आणि साखर पण पूर्णपणे विरघळून गेलेली आहे। आपल्याला याला थोडंसं अजून घट्ट होऊ द्यायचं आहे। हा पाक पातळ आहे। आता पाक झालेला आहे की नाही हे आपण बघून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला थोडासा पाक असा बोटावर घेऊन बघायचा आहे की व्यवस्थित तार येते आहे की नाही। तुमची जर अशी व्यवस्थित तार आली तर समजून घ्यायचं की पाक झालेला आहे आणि आता गॅस बंद करून हा पाक आपण कोमट करून घेणार आहोत। एकदम थंड नाही किंवा असं गरम नाही राहू द्यायचं आहे, त्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आता हा पाक आपला कोमट झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये जे बेसन आणि रव्याचं जे सारण करून घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। पाकामध्ये पूर्ण ते रवा आणि बेसनचं सारण एकत्र करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपण पूर्णपणे थंड करून मगच लाडू वाळणार आहोत। आता जरी हे पातळ दिसत असलं तरी थंड झाल्यानंतर एकदम कोरडं आणि असं छान मिश्रण तयार होणार आहे। तर आपण याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी। आता आपण त्याच्यात वेलची पूड आणि जे काजू आणि बदाम चिरलेले होते ते आपण याच्यात टाकणार आहोत। आता हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे, तर आपण याचे लाडू वाळायला सुरुवात करणार आहोत। आपल्याला जेवढा मोठा किंवा छोटा लाडू पाहिजे असेल तेवढा आपण असा हातात दाबून तो गोल आकार करून घेणार आहोत। त्याचा व्यवस्थित दाबायचा आहे ज्याने तो फुटणार नाही। अशा पद्धतीने आपला लाडू झालेला आहे, तर आपण त्याच्यावर एक बदाम लावून घ्यायचा आहे सजावटीसाठी आणि बाकीचे आपले उर्वरित लाडू पण आपण असेच बनवून घेणार आहोत। तुम्ही काजू किंवा किसमिस काही लावू शकता। व्यवस्थित दाबून आपल्याला तो लाडू बनवून घ्यायचा आहे।
आता हे खमंग असे आपले लाडू तयार झालेले आहे खाण्यासाठी। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।